आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. अनाथ आश्रमात बी जाऊन आलो. हॅलो हॅलो हॅलो. अनु मी एक सेकंड. हॅलो. हा हाऊ कुठे आहे तुम्ही? तू कुठे आहेस आत्ता? हो ते आम्ही गेलो होतो तिकडे घरी, पण त्या बिल्डिंगच्या वॉचमननी सांगितलं की तुम्ही इकडे आलाय म्हणून. मग आम्ही भी इथंच आलो. ते आश्रय अनाथ आश्रम तिथून निघा आत्ताच्या आत्ता. बर बर. हा आजी चल. आम्ही इथं बाहेर येऊन थांबलोय. तुम्ही यायला ना घ्यायला? मी कामात आहे आत्ता. तुम्ही निघा तिथून, खालच्या फ्लॅटमधून किल्ली घ्या आणि घरीच बसा. मी आलोच. बर. निघालात का? हा निघालीच. हा. आणि परत मला फोन करू नकोस, मी येतोय घरी. होय. आजी चल चल चल. ही डायरेक्ट इथे कशी काय? हे सगळं कसं मॅनेज करणार आहेस तू आदित्य? तरी तुला सांगत होतो बाबांकडे जा, पण आधी काय झालं? टेन्शन? कोणाचा फोन होता? क्लायंटचा फोन होता. अर्जंट डिलिव्हरी पाहिजे, लगेच शूट सुरू करा म्हणे. हो मग लगेच सुरू कर. खरंच? हो खरंच. फक्त पुढच्या 4 दिवसानंतर, कारण पुढचे 4 दिवस तू फक्त माझा आहेस. त्यामुळे जे काही अर्जंट काम असेल ते पुढच्या 4 दिवसानंतर. फोटोवाल्याचं. पण मग तुझ्यासाठी आणखी कोणतं घर बघत होता त्यो? काय माहित बाई. घर बी मोठं आहे आणि पसार बी तेवढाच आहे. अगं पोरं राहत्यात ना व. तो कृष्ण आहे ना, त्याचाच पसारा असणार आहे हा. आणि खरं सांगू का सरे, ज्या घराला बाईचा हात नाही ना लागला ते घर असंच असणार की. आता लगेच पदर खोचून कामाला लागलीस काय? मग काय असंच ठेवू आहे? अगं आवर ग, पण तुझ्या नवऱ्याला बी थोडी शिस्त लाव. लई लाडावून नको ठेवूस. बर तू तो पसारा आवर, मी केअर काढून घे. अगं नग, काय गरज नाही. ते प्रवासाने लय हाल झाले तुझे, तू जाऊन आराम कर. हा अगं मग मी आवरते. हा. आणि तसं बी त्याला शिस्त लागायची तेव्हा लागल, तर समजा मलाच करावं लागेल ना. आणि मला बी सवय होईलच की. आता काय बाई, तुझ्या घरात राहते ना व. झाली सुरू. सरे हे सगळं आवरून झालं ना की तू पण पड थोडी. ते आले की आपल्याला लगेच निघायला लागणार आहे ना. आणि तुझी बी काही कमी दगदग झाली आहे वय. हा हे लवकर ये. हा वय. आधी आधी
आदी 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 अहो आलात वय तुम्ही, बरे झालं. तू म्हणला होता ना मला फोन नको करू म्हणून, मी नाही केला. रात्रभर वाट बघत होते. आता बसल्या बसल्या डोळा लागला होता. तुम्ही तयार असाल ना तर आपण आत्ताच निघू. हा, तुम्हाला बघून बाबांना लई बरं वाटेल बघा. तुला हा शहाणपणा कोणी सांगितलं होतं करायला? आहो ती लई पसारा पडला होता म्हणून जरा आवरून ठेवलं. त्याच्याबद्दल बोलत नाहीये मी. तुला इथे यायची काय गरज होती? आहो तुमचा फोन लागला नाही ना म्हणून तू मला द्यायला इथे आलीस. तुला काय वाटतं ग? मला माझ्या बापाची काळजी नाही? तुला काय प्रूव्ह करायचं इथे येऊन? हेच ना की कशी मुलाला बापाची काळजी वाटत नाही आणि सून मात्र त्याला घेऊन जायला इथे आली. तुला हेच दाखवायचं ना? हो नाही नाही असं नाही. गप्प बस. तुला काय वाटतं ग? मला कळत नाही तुझं काय चाललंय ते. मला विचारल्याशिवाय तुझी हिंमत कशी झाली इथे यायची? तुम्ही आला नाहीत ना म्हणून. म्हणून मग आम्ही चाललो तुम्हाला न्यायला. आदी आदी काय ग, नवरा कुठे तुझा? मामा अगं तेच कळत नाहीये. बाहेर आला होता का तो? नाही ग, मला नाही बी दिसला. आदी तू वॉकला गेला नाहीये ना? छे ग मामा, मला नाही वाटत आधी अर्ली बर्ड असेल म्हणून. आर्टिस्ट आहे तो. असे लहरीच असतात ते. पण असं न सांगता कुठे गेला असेल तो? तू आता सवयच करून घ्या सगळ्याची, म्हणजे नंतर त्रास नाही होणार. काय विचित्र माणूस आहे. जाताना मला सांगून तरी जायचं ना. अगं किती वैतागते सनू. त्याला तुझी साखर झोप मोडायची नसेल म्हणून उठवलं नसेल. सिंपल. आणि येईल, आता कुठे जाणार आहे? तुम्ही लगेच याल म्हणून आम्ही समधे तुमच्या वाटाकडे डोळा लावून बसलो होतो. भाऊसाहेबांनी पण शुद्धीत आल्या आल्या तुमचंच पहिलं नाव घेतलं. एवढे फोन केले तुम्हाला, तुम्ही फोनवर बोललात पण मग लगेच कट करून टाकलात. नंतर मालती, सरू, महादेव नाना समध्याने तुम्हाला फोन केले पण तुम्ही उचललाच नाही. मी बिझी होतो. अहो मग सांगायचं ना तसं फोन उचलून. तुम्ही फोन उचलायचा नाही, काय बी सांगायचं नाही आणि आम्ही इथं आल्यावर तिच्यावरच वरडायलाय वय. अहो ती काय हाऊस म्हणून इथं आली आहे काय? 2 दिवस पोरीच्या डोळ्याला डोळा नाही. तिच्या समोर मारलाय त्या माणसांनी तुमच्या वडिलांना. तशात न बी भान ठेवून घाबरून न जाता तिनं आणलंय त्यांना हॉस्पिटलात. सून म्हणून तिने तिचं सगळं कर्तव्य पार पाडलंय आणि आता ही तर बायको म्हणून ती तिचं कर्तव्य पार पाडायली आहे. पण मुलगा म्हणून तुमचं काय कर्तव्य आहे का नाही? आजचे पास. हे बघ सरे, ते माझे जावई असले ना तरी वयानं अधिकार हाय मला त्यांना बोलण्याचा. अहो ज्या बापानं तुम्हाला लहानाचं मोठं केलं, तुमच्या पंखात बळ भरलं, कुठली बी आडकाठी न करता मोकळ्या आकाशात उडू दिलं, त्यांचे तुम्ही आशे पांग पडणार वय?
जे लेकानं करायला पाहिजे होतं ना ते त्यांच्या सुनेनं केलं आहे. पण ज्या लेकामुळे हे झालं त्याला त्याची एवढी बी काळजी वाटू नये. माझ्यामुळे? मग कुणामुळं? सरूला तुमच्याकडे सोडायला निघाले होते ते, तेव्हा त्यांना गुंडांनी गाठलं. तुम्ही जर आधीच सरूला इथं आणलं असतं तर हे सगळं झालंच नसतं. पण तुम्हाला तुमच्या कामापुढं नाती गोती लेख म्हणून असलेलं कर्तव्य या समध्याचा विसर पडला. आजी, आओ, तिला फक्त एवढंच म्हणायचंय, तुमचं जे काही काम आहे ना ती पुढे ढकलता येऊ शकते, पण बाबा तुमची वाट बघायला येतो. तुम्हाला बघितलं ना त्यांना उभारी येईल. माझं ऐका, चला आमच्या संघ, तुमची तिथं जास्त गरज आहे. आत्ताच्या आत्ता निघायचं आहे आपण. घ्या चहा घ्या. हाय का? हो चहा घ्या की, जरा तरतरी येईल. आणि भाऊसाहेबांची अजिबात काळजी करू नका, बरे झालेत आता. आणि ते सौता म्हणले ना 2 दिवसात ठणठणीत बरा होतो म्हणून. मग त्याचं नाही हो, सरू आधीला घेऊन आली ना, त्या दोघांना एकत्र जोडीनं पाहिलं नाही मी, मग पहा कशी तरतरी येईल त्यांना. तुम्हाला खोटं वाटेल पण आई म्हणून मला त्याच्या संसाराची जेवढी काळजी नव्हती ना तेवढी त्यांना होती. याला त्याला सांगून लई स्थळ काढून ठेवायचे ते. जेव्हा जेव्हा तो यायचा तेव्हा तेव्हा त्याला बसून ते स्थळ दाखवायचं. पण याचं आपलं ठरलेलं उत्तर, लगीन नाही करायचं म्हणायचं. मला माझं करिअर महत्वाचं असलंच बोलणं. मग अशा पोरानं लगीन केलंय म्हणल्यावर नुसता आनंद झाला असेल वय त्यांना. समध्या पाहुण्यानं फोन करून सांगितलं लगीन झाल्यावर. आधी नाही म्हणाला म्हणून, नाही तर सगळ्यांसाठी जेवण ठेवणार होते ते. त्या दोघांना एकत्र पाहिलं ना त्यांनी तर त्यांना कंच्या बी औषधाची गरज नाही बघा, लगेच उठून बसतील. खरं आहे तुमचं, पोरामध्ये लय जीव अडकलाय त्यांचा. काल काही दोघांना सुखरूप आण ग इथं. घ्या चहा घ्या. गॉड, अजून फोनच करतेस? काय इरिटेट करतेस त्याला? मम्मा अगं हा माझा फोन का उचलत नाहीये? रात्री झोपताना त्याने फोन सायलेंट वर ठेवला असेल म्हणून ऐकू गेला नसेल त्याला. तू पॅनिक नको होस ग. अरे सी, आज तुमच्या संसाराचा पहिला दिवस आहे, ओके? शिवाय तुमच्यातलं नातंही बदललंय. आता तुम्ही फ्रेंड्स नाही आहात, नवरा बायको आहात. पण हे त्याला कळायला नको. बायकोला सांगून नाही जाता येत त्याला. अनु, अगं त्याला थोडा वेळ दे. कदाचित अजूनही तो तुला स्वतःची मैत्रीणच समजत असेल. बेस दे त्याला थोडी. असं अगदी टिपिकल बायको सारखं पॉझिटिव्हनेस नको दाखवूस. मम्मा अगं मी पॉझिटिव्ह होत नाहीये.
मला आधीची काळजी वाटते म्हणून बोलतीये. ओ गॉड, अगं लहान आहे का तो काळजी करायला? येईल, इथेच कुठेतरी गेला असेल. मी जरा जाऊन येते, माझी महत्वाची मीटिंग. आता तू पण जा, मी बसते घरी एकटीच. अनु, असं काय करतेस तू? येईल तो. तू फोन करून त्याला त्रास देऊ नकोस प्लीज. चल बाय. बाय. तुम्हाला आजी बोलली त्याचा राग आला का हो? लय साधी हो माझी आजी. आडानी हाय पर मनानं लय चांगली आहे. आत एक आणि बाहेर एक असलं कधी जमलंच नाही तिला. म्हणून तिला जे वाटलं तेच ती बोलली. पर तुम्हाला जर वाईट वाटलं असेल तर मी माफी मागते. बरं, आम्ही आवरून निघतोय थोड्या वेळानं. तुम्हाला जमलं तर तुम्ही या, नाहीतर राहू द्या. तसं बी आम्ही समधी आहोत की बाबांची काळजी घ्यायला. बरं, मी काय म्हणते, तुम्हाला बघितलं तर बाबांना लई बरं वाटलं असतं. ग्लानीत बी तुमचंच नाव घेत होती बाबा. बाबा सॉरी, मला यायचंय हो तुमच्याकडे, तुम्हाला भेटायचंय मला. पण अनुला काय सांगणार आहे मी? काय करून घेतलंय मी स्वतःच? का आम्हाला इथं एसटी स्टँड वर जायला काही वाहन मिळेल का? वाजी मी असताना का नाही मिळणार? हे आलो 2 मिनिटात रिक्षा घेऊन. हा, महादेव नानाचा फोन आहे, बोल तूच. हॅलो, बोला की मामा. हॅलो, अगं फोन नाही केलास परत? आधी तर भेटलं का नाही? वय भेटले की. हा बरं झालं. मग कधी निघताय? वय म्हणजे आम्ही दोघी निघतोय, पण ते दोघी म्हणजे? अहो त्यांना जरा काम आलंय म्हणा. बिजी आहेत ना ती, आणि ती झाल्यावर निघतो म्हणली. ठीक आहे, तुम्ही या नीट. वय ठेवतो मी फोन. काय ग, काय बोलला नाना? आजी, मामा काय बी बोलले नाहीत, पर त्यांना लई वाईट वाटलं असणार बघ. मी त्यांना शब्द दिला होता ग, ह्यांना परत घेऊनच येईन म्हणून. पर आता सरे, यात तुझी काय बी चूक नाही. अगं तू तुझं काम केलं आहेस, जे कुणी बी करणार नाही ते तू केलं आहेस. आता पोरालाच बापाची वड नसेल तर तू तरी काय करणार आहेस? सरे,
सौताला दोष देऊन तू इथं आली आहेस. आता परत सौतावर दोष घेऊन इथनं जाऊ नकोस. आजी रिक्षा. थांबा. मी पण येतोय तुमच्या बरोबर. आपण माझ्या गाडीनं जाऊयात.